हाय फ्रेंड्स, जादोस हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे वटाणा बटाटा फ्लावर आणि शिमला मिरची भाजी। तर हे बघा वटाणा घेतलेला आहे, हे वटाणे आहे, हे बघा वटाणे आहे आणि हे बटाटा फ्लावर आणि शिमला मिर्च। त्यासाठी बनवण्यासाठी रेसिपीला काय काय लागेल ते दाखवते मी। तर हे बघा 3 कांदे घेतले आहे, थोडासा कढीपत्ता आणि हे 2 टमाटे आणि हे थोडीशी कोथिंबीर आणि हे पावडर मसाला आहे, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर आणि स्वादानुसार मीठ आणि ह्याच्यात 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट। तर तुम्हाला दाखवते मी ही जी रेसिपी कशी मी बनवते। तर ही भाजी मी बनवत आहे कुकर मध्ये। आता ह्याच्यात मी 2 चम्मच तेल ॲड करते। तर मी ह्याच्यात ॲड करते कढीपत्ता, आता टाकते कांदा। हे बघा कांदा थोडा फ्राय करून घेते, फ्राय झाल्यावरती मग तुम्हाला दाखवते। थोडा ब्राऊन करून घेते। हे बघा चांगला ब्राऊन झालेला आहे। आता ह्याच्यात मी टमाटर ॲड करते। टमाटर टाकून मी थोडा भाजून घेते आणि ह्याच्यात आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते, 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट। चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यात हे पावडर मसाला पण याला ॲड करते। त्याला चांगलं भाजून झाल्यावरती मग लागते। आता मी अर्धा वाटी जरासं पाणी टाकते। थोडा मसाला भाजून झाल्यावरती मग ह्याच्यात भाजी टाकते। हे बघा मसाला चांगला भाजलाय, आता ह्यात मी भाजी ॲड करते। हे फ्लावर, वाटाणा आणि बटाटा आणि शिमला मिर्च पण। हे बघा हे वाटाणे, हे भाजी सगळी ॲड केली ह्याच्यात। आता चांगला मिक्स करून घेते। आता मी ह्याच्यात 1 गिलास पाणी ॲड करते। त्याच्यात हे कापलेले कोथिंबीर। आता ह्याला झाकण लावून 2 ते 3 शिटी घेते। हे बघा भाजी बनवून झालेली आहे। हे बघा मस्त शिजली आहे बघा, वटाणा बटाटा फ्लावर पण चांगलं शिजलं। दाखवते तुम्हाला, सर्व करून दाखवते। तर कशी वाटली माझी भाजीची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। हे बघा आणि जादोस हेल्दी किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।